विद्यार्थी मित्रांनो, आपण इंटिग्रेशन 11 सायन्स 12 सायन्स डिग्री डिप्लोमा BCS BCA BSc आणि BSc कॉम्प्युटर या सर्व कोर्स मध्ये एक इम्पॉर्टंट चॅप्टर आहे मॅथ्स मध्ये इंटिग्रेशन। आज आपण इंटिग्रेशन बद्दल स्टडी करूया। एक व्हेरी इम्पॉर्टंट एग्जांपल आहे डिप्लोमा 11-12 सायन्स साठी। असा एक टाइप येतो इनडेफिनाइट इंटिग्रेशन मधला आणि हा सेकंड टाइप डेफिनाइट इंटिग्रेशन। डेफिनाइट याचा अर्थ लिमिट्स आर गिवन। ज्या इंटिग्रेशनला अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट असते त्या इंटिग्रेशनला डेफिनाइट इंटिग्रेशन म्हणतात। इनडेफिनाइट इंटिग्रेशन आणि डेफिनाइट इंटिग्रेशन या दोघांमधला फरक काय आहे? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डेफिनाइट इंटिग्रेशन अँड इनडेफिनाइट इंटिग्रेशन? तर लिमिट आर गिवन, लिमिट्स आर गिवन, then we say that definite integration. Limits are not given, then we say that indefinite integration. Ready? Example, evaluate integration 0 to pi by 2 root sin x upon root sin x plus root sin cos x into dx. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला या इंटिग्रेशन मध्ये डिनॉमिनेटरला दोन टर्म आहेत, रूट साइन एक्स रूट कॉस एक्स। त्या दोन टर्म मधून एक टर्म न्यूमरेटरला आहे, मग ते स्क्वेअर रूट मध्ये असेल क्यूब रूट मध्ये असेल। साइन एक्स कॉस एक्स या आउट ऑफ दीज टू टर्म्स न्यूमरेटरला आहे साइन एक्स। ओके, स्टार्ट। लेट गिवन एग्जांपल I is equal to as it is number 1। सॉल्व करायचं नाही, डायरेक्टली राइट डाउन नंबर 1। जे एग्जांपल दिलेलं आहे त्या एग्जांपलला इक्वेशन नंबर 1 म्हणा। नेक्स्ट पुट अप्पर लिमिट पाय बाय 2 लिमिट लोअर 0 दोघांची ऍडिशन 0 प्लस पाय बाय 2 या दोघांचे ऍडिशन मधून x मायनस करतात, पाय बाय 2 मायनस x। रिप्लेस या ठिकाणी ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी पाय बाय 2 मायनस x पुट करायचे। I is equal to integration 0 to pi by 2 as it is sin x, x can be written as pi by 2 minus x, x can be written as pi by 2 minus x, cos x can be written as pi by 2 minus x। सॉल्व करायचं, सिम्प्लिफाय करा। we know that formula sin pi by 2 minus x, write down cos x, cos of pi by 2 minus x, write down sin x। चेंजेस होतात, कन्वर्ट होतात। sin चा आन्सर cos x, sin चा cos x आणि cos चा sin x। अगेन सेम एग्जांपल वरती sin x आहे नंबर 1, हा cos x न्यूमरेटरला मिळाला नंबर 2। एडिंग 1 and 2 I plus I लेफ्ट हँड साइड प्लस लेफ्ट हँड साइड एडिशन करताना LHS plus LHS is equal to RHS plus RHS, LHS plus LHS is equal to RHS plus RHS। Now we solve, denominator are same, denominator same असतील तर numerator ची addition करतात। denominator equal root sin x plus root cos x, again numerator and denominator cancel। For example, can be written as sin x plus root cos x divided by again root sin x plus root cos x। only one term, ही term आणि ही term cancel होते, cancel into 1। okay, directly write down 1 dx integration 1 चा इंटिग्रेशन येतं x, अप्पर लिमिट पाय बाय 2 लोअर लिमिट 0 पाय बाय 2 मायनस 0, आन्सर झालं पाय बाय 2। I is equal to 2 into 2, आन्सर इज पाय बाय 4।